तर राम विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे. ओके, जसं की तुम्ही बघू शकता D/2 फॉर्म फिलिंग मध्ये अत्यंत इम्पॉर्टंट अशी कन्सेप्ट जी आपण क्लिअर करणार आहोत. खूप जास्त असे विद्यार्थी असतात विद्यार्थी मित्रांनो ज्यांना जे ते D/2 ची फॉर्म फिलिंग मध्ये फॉर एक्झाम्पल रिव्हॉल्युशन किंवा जे ते रिचेकिंग फोटोकॉपी वगैरे मागवतात तेव्हा फॉर्म फिल करतात, त्यामध्ये खूप जास्त मुलांची पेमेंट अडकून जाते, कोणाकोणाची पेमेंटच होत नाही. ओके, त्यानंतर जे बऱ्याच जणांना ऍप्लिकेशनचा जो काही आयडी असेल तो येत नाही, बऱ्याच जणांना जे ते ईमेल येत नाही, असे बरेचसे म्हणजे जे संकट वगैरे आहेत. आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी कन्सेप्ट सांगणार आहे, जर तुम्ही ऍज इट इज फॉलो केली विद्यार्थी मित्रांनो तर तुमची एकही चूक या फॉर्म मध्ये होणार नाही. ओके, ही माझी गॅरंटी. त्यानंतर जर तुम्ही कंप्लीट स्टेप फॉलो केला तर तुम्ही बोलाल की दादा या व्हिडिओमध्ये तू नेमका कोणत्या स्टेप जे ते कंप्लीट करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लॉग इन पासून तर तुम्ही सब्जेक्ट कसं काही सिलेक्ट करू शकता, मोबाईल नंबर कसा फिलअप करायचा, ईमेल कसा फिलअप करायचा, तुमचा फोटो कसा अपलोड करायचा, त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुमचे सब्जेक्ट कोणते निवडायचे, सब्जेक्टचे कोड कसे असणार, रिव्हॉल्युशनचं ऑप्शन कोणतं, त्याच्यानंतर जे येते तुमचं फोटोकॉपीचं ऑप्शन कोणतं, कोणत्या फॉर्मसाठी किती तुम्हाला फीज लागणार हे पण आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर ईमेल कसा काय व्हेरीफाय करायचा आणि त्यानंतर जी पेमेंटची प्रोसेस असेल. ओके, क्रुशियल प्रोसेस म्हणजे सगळ्यात जास्त पेमेंटची प्रोसेस, तर पेमेंट प्रोसेस कशी कंप्लीट करायची. ओके, हे सर्व आपण जे आता कव्हर करणार जो विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट पर्यंत मी कंप्लीट प्रोसेस इथे कव्हर करणार आहे. ओके, त्यानंतर तुमचं जे काही असेल ते ऍप्लिकेशन आयडी कसा डाउनलोड करायचं किंवा फी पेमेंटची रिसिप्ट कशी सांभाळून ठेवायची ते पण मी तुम्हाला सांगतोय. आता बघूया मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा ऑफिसच्या स्क्रीनवर आणि जाणून घेऊया की कशा प्रकारे रिव्हॉल्युशन किंवा फोटोकॉपीचा फॉर्म फिल करण्यात येतो. आणि ग्राफिक्ससाठी मोस्ट ऑफ दी स्टुडंटला जे ते एक डाऊट येतो की दादा ग्राफिक्सचा आहे की नाहीये. ओके, म्हणजे रिव्हॉल्युशन फोटोकॉपी या वर्षासाठी असणारी नाही असणारी ही पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये नक्की देईल, तर व्हिडिओला पूर्ण पहा. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट बात, आपण लवकरच आपल्या चॅनलवर जे ते M2 सिरीज चालू करणार आहोत. ओके, म्हणजे M2 चे जे पण एमसीक्यू येतात, आता 12 मार्काचे एमसीक्यू कंपल्सरी झाले, तर M1, M2, M3 या सगळ्यांसाठी आपण आणणार होतो. पण सगळ्यात आधी आपण M2 साठी याचा शुभारंभ करणार आहोत. तर त्यासाठी जर तुम्हाला हवे असेल की दादा आमचे जे 12 मार्क काही पण करून कव्हर झालेच पाहिजे, ओके, एक पण एरर आम्हाला यायला नको, एक पण प्रश्न आमचा चुकायला नको, तर ती सिरीज नक्की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या चॅनलवर भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. न काही पैसे घेता फ्री ऑफ कॉस्ट या वर्षी आपल्या म्हणजे या बॅचच्या स्टुडंटसाठी आपण लॉन्च करतोय. तर कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा कमेंटमध्ये ऍटलीस्ट टाईप करा M2 MCQ. ओके, तर ती सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. मी गॅरंटी घेतो किंवा जे ते अश्युरन्स देतो की नक्कीच तुम्ही ती सिरीज बघितल्यानंतर चांगले मार्क स्कोअर कराल, ऍटलीस्ट 8 to 9 मार्क्स अबाउट तरी स्कोअर कराल. तर बघूया मोबाईलच्या स्क्रीनवर आणि जाणून घ्या कशा प्रकारे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलोय आणि तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट देतो मी की जर तुम्हाला ह्या सेम लिंकवरच तुम्हाला फॉर्म भरायचा. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल किंवा कमेंट सेक्शनमध्ये देऊन देईल. तर नक्की जा आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो, कारण व्हॉट्सअप ग्रुपवर जे काही तुमची पेमेंटची प्रोसेस अडकेल किंवा कोणतीही स्थिती जर तुम्हाला अडचण असेल ग्राफिक्स रिलेटेड, तर व्हॉट्सअप ग्रुपवर मी ती अपडेट नक्की लवकरात लवकर शेअर करेल. ओके, तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे सगळ्यात पहिले तुम्हाला जे ते इव्हेंट सिलेक्ट करायचं. ओके, की नेमका तुम्हाला कोणत्या इव्हेंटसाठी फॉर्म भरायचा. तर इव्हेंटवर क्लिक केल्यानंतर जसं तुम्ही बघू शकता विंटर 2024 लॉट 1. ओके, लॉट 1 ची आता एक्झामिनेशन वगैरे होती, तर त्यासाठी लॉट 1 होता. तर त्याचे जे पण रिझल्ट वगैरे डिक्लेअर झाले त्यासाठी आता अवेलेबल, जर पुढचा रिझल्ट वगैरे येईल अजून कोणता तर लॉट 2 राहील तो. ओके, तर याची तुम्हाला गॅरंटी किंवा याची तुम्हाला माहिती असणं खूपच जास्त गरजेचं आहे. तर विंटर 2024 लॉट 1 आपण सिलेक्ट केला. त्यानंतर इथे ब्रांच सिलेक्ट करायची. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला ब्रांच वगैरेचे जर कोड हवे असतील तर ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये भेटेल. तर व्हॉट्सअप ग्रुप आत्ताच्या आत्ता लवकरच जॉईन करा. तर प्रोग्राममध्ये तुम्हाला जायचंय. ओके, फॉर एक्झाम्पल आता मी जो पण ऍप्लिकेशन फॉर्म भरतोय त्याचा कोड आहे 11245. ओके, तर 11245 हा मी सिलेक्ट केला आहे. त्यानंतर तुम्हाला PRN नंबर, कोणाचा तुम्ही फॉर्म भरत असाल तर स्वतःचा भरत असेल तर स्वतःचा, आता मी तर फ्रेंडचा भरतोय किंवा जे नातेवाईकाचा भरतोय किंवा माझा स्वतःचा जर भरत असेल तर मी माझा PRN नंबर टाकेल. तर इथे मी आता PRN नंबर टाकतोय. तर गाईज मी आता PRN नंबर पण इथे फिल केला. आता तुम्हाला इथे सर्चचा एक ऑप्शन दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर सर्चवर तुम्हाला नॉर्मली क्लिक करायचं आहे मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता इथे जे ते आपला इव्हेंट आलेला आहे, इथे आपला प्रोग्राम आला आहे, त्याच्यानंतर इथे तुमचा PRN नंबर आला. इथे सर्च केल्यावर तुम्हाला इथे तुमचं नाव दिसेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जर तुम्ही बघाल इथे तुमचा PRN नंबर, इथे तुमची ईमेल आयडी आणि इथे तुमचा मोबाईल नंबर, तर असे डिटेल्स तुम्हाला दिसतील. तर लवकरात लवकर तुम्हाला ते सर्व डिटेल जे ते अॅक्युरेटली फिल करायचे आहेत. तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की मी जे ते आता मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीज. ओके, ईमेल आयडी, तर हे दोघी ऑप्शन टाकलेले. आता तुम्हाला मेक पेमेंटचं ऑप्शन येईल, पण त्याआधी तुम्हाला एक काम करायचं विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही सब्जेक्ट बघू शकता. ओके, हे जे ते स्कीमचा कोड आहे, त्यानंतर इथे सब्जेक्ट कोड तुम्हाला भेटेल, सब्जेक्टचा नेम इथे तुम्हाला भेटेल, जसं इथे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 आहे. ओके, तर त्याच्यावर तुम्हाला 2 ऑप्शन भेटेल, एक म्हणजे फोटोकॉपीचा आणि एक म्हणजे आन्सर स्क्रिप्ट किंवा रिव्हॉल्युशनचं.
तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जे तुम्हाला स्टार्टिंगचं ऑप्शन भेटतंय ना, म्हणजे फर्स्ट चेकबॉक्स, तो तुम्हाला फोटोकॉपीसाठी, जर तुम्हाला फोटोकॉपी हवी असेल तरच तुम्हाला तो टिक करायचा. मोस्ट ऑफ दी स्टुडंट फोटोकॉपी न मागवता डायरेक्ट रिव्हॉल्युशनला टाकतात. तर हा सेकंड चेकबॉक्स जो दिसतोय तो तुम्हाला करायचा आहे. मोस्ट ऑफ दी स्टुडंटला हे म्हणजे असं वाटतं की त्यांना जास्त फीस पाहिजे असेल म्हणून त्यांनी हे एकत्र ऑप्शन असे प्रकारे मिक्स करून दिले. ओके, तर असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो. खालचं ऑप्शन आपण म्हणजे थोडं जरी डोकं लावलं तरी हे समजून जाईल की ते रिव्हॉल्युशनचं आहे, म्हणजे रिचेकिंगचं आहे, आणि तुमचं फर्स्ट वाला ऑप्शन आहे फोटोकॉपीचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जर मी पेमेंट करतोय तर मला फक्त रिव्हॉल्युशनला टाकायचे. ओके, फॉर एक्झाम्पल आपण असं धरलं फक्त रिव्हॉल्युशन, तर फक्त रिव्हॉल्युशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, तर तुम्ही थोडं खाली स्क्रोल कराल तर इथे तुम्हाला पे अमाऊंट 300 आणि मेक पेमेंटचं ऑप्शन येईल. ओके, तर तुम्हाला 300 रुपये पे करायचे. पण फॉर एक्झाम्पल इथे मी आता हे पण सिलेक्ट केलं फोटोकॉपी, तर 500 झालं. तर फोटोकॉपी न करता मला फक्त आता रिव्हॉल्युशनला टाकायचं, तर इथे 300 झालं. तर इथे विद्यार्थी मित्रांनो मेक पेमेंटचं ऑप्शन आहे, तर मेक पेमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर अशी बरीचशी इन्फॉर्मेशन तुमच्या समोर येईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला थोडंच खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि सगळ्यात आधी ईमेल व्हेरीफाय करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इथे तुमचा ईमेल आयडी आणि सेंड ओटीपी बाय ईमेल. ओके, तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता एक असं ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे जो पण ईमेल आयडीवर तुम्हाला ओटीपी आला असेल अशीच ईमेल आयडी द्या जे तुम्हाला जे ते लास्ट पर्यंत कामात येईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सगळे अपडेट तुम्हाला त्याच ईमेलवर येतील अशी तुमची व्हॅलिड ईमेल आयडी पाहिजे, किंवा मग दी बाटूल शिवाय देऊन नंतर काहीच फायदा होणार नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे मी आता ओटीपी वगैरे तुम्ही जसं की बघू शकता जो ईमेलवर आला होता तो टाकला आहे आणि व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचं व्हेरीफाईड म्हणून येऊन जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आता तुम्हाला जे ते टर्म्स अँड कंडिशन जे काही असतील त्याला एक्सेप्ट करायचं आहे आणि एक्सेप्ट केल्यानंतर इथे प्रोसीडचं ऑप्शन येईल विद्यार्थी मित्रांनो, तर प्रोसीडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो पण ईमेल आयडी दिला असेल विद्यार्थी मित्रांनो, ते बोलतील की सगळी नेसेसरी इन्फॉर्मेशन चेक करा. जो तुम्ही ईमेल आयडी दिलाय त्याच्यावरच आम्ही फर्दर इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करू. जसं तुमची रिव्हॉल्युशन असेल तर त्याच ईमेल आयडीवर येईल तुमची फोटोकॉपी, त्याच्यानंतर रिव्हॉल्युशन किंवा काही त्यांच्याकडनं टेक्निकल इश्यू झाला फीस पेमेंटचा वगैरे, तर ते तुम्हाला त्या मेलवर कळवतील. तर तुम्ही जर तो कन्फर्म असाल तर इथे येसवर क्लिक करायचं, नसेल तर मग इकडनं नो करून चेंज करून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी कन्फर्म होतो म्हणून मी येसवर क्लिक केलं आणि तुम्ही इथे बघू शकता की आता तुम्हाला डायरेक्टली पेमेंटच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट केलं आहे. तर इकडनं तुम्हाला आता काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण पैशांची गोष्ट आली म्हणजे D2 पेमेंट घ्यायला खूपच लवकर असते. ओके, म्हणजे या साईडला तर मोजूनच कधी प्रॉब्लेम आला असेल, पण ठीक आहे यार. आता आपण एक काम करू विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जे पण काही ऑप्शन असेल, फॉर एक्झाम्पल मी आता युपीआय आयडीने पेमेंट करणार आहे, तर युपीआय आयडीवर मी क्लिक करून पेमेंट करेल. युपीआय आयडीवर आता क्लिक केलं तर आता तुमच्याकडे म्हणजे D2चं असं आहे की ते सगळे ऑप्शन ओपन ठेवतात, कार्ड पासून, नेट बँकिंग पासून, गुगल पे, फोन पे, त्याच्यानंतर क्रेडिट युपीआय, त्याच्यानंतर भीम युपीआय असेल, मोबिक्विक असेल, स्लाइस असं असेल ऍप्लिकेशन, जास्त माहिती नाही लोकांना तरी ते त्यांनी ठेवलं. अमेझॉन पे, व्हॉट्सअप पेचं सुद्धा ऑप्शन आहे, ज्युपिटर पे सुद्धा आहे, आणि त्याच्यानंतर बजाज पे युपीआय, म्हणजे D2नी सगळ्यांची सोय केलेली आणि सगळे ऑप्शन पेमेंटचे अवेलेबल ठेवले. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जसं की बघू शकता की मी माझी युपीआय आयडी जी काही आहे ती इथे दिली आहे. आता तुम्हाला फक्त व्हेरीफायवर क्लिक करायचं. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्ही जे पण ऍप्लिकेशन असेल, युपीआय आयडी असेल, फोन पेची, गुगल पेची वगैरे, तर त्यावर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल, त्यामध्ये तुमची जी पण अमाऊंट असेल त्यावर तुम्हाला पेमेंट करायची आहे. फॉर एक्झाम्पल मी आता व्हेरीफायवर क्लिक करतो. व्हेरीफायवर क्लिक केल्यावर मला लगेच पेमेंटची रिक्वेस्ट आली विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावर मी आता क्लिक केलेलं आहे. ओके, आणि फीज वगैरे आता इथे मी कम्प्लिटली पे केलेली आहे. आता परत आपण वेबसाईटवर जायचं विद्यार्थी मित्रांनो. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की पेमेंट जी ती सक्सेसफुल तुमची झाली. ओके, आणि त्याच्यानंतर जे ते ईमेल वगैरे आता तुम्ही बघू शकता की डेबिटेडचा मेसेज पण मला आलाय. थोड्या D2 कडनं कन्फर्मेशनचा पण मेसेज येईल. ओके, तर याचा तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण पेज आहात तुमच्या समोर आहे, तुम्हाला फक्त त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी आता एक स्क्रीनशॉट याचा घेतला. ओके, अँड डन. तर सगळी प्रोसेस तुमची झाली. आता तुम्हाला होमचं एक ऑप्शन येत असेल, त्याच्यानंतर लेबलचं एक ऑप्शन येत असेल, तर तुम्ही बिंदासपणे होमवर किंवा लेबलवर क्लिक करून द्यायचं आहे. जसं तुम्ही कराल तर तुम्हाला एक आता काम करायचं आहे, जी पण तुम्ही ईमेल आयडी दिली असेल त्यावर तुम्हाला चेक करायचं की ईमेल आलेला आहे की नाही. ओके, तर आपण तो पण चेक करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, मी जस्ट आता ईमेल वगैरे व्हेरीफाय केला आणि त्यानंतर मला ईमेल रिसीव्ह झाला आहे, सोबत त्याची रिसिप्ट पण आली. ओके, तर तुम्ही एक काम करू शकता, जर तुम्हाला नाही आली तर तुम्ही 10 ते 15 मिनिटं किंवा अर्धा तास वेट करा. जर तुमचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर कमेंटमध्ये नक्की टाका, किंवा व्हॉट्सअप ग्रुप मी तुम्हाला ऑलरेडी बनवून दिला अशा स्टुडंटसाठी, तर लवकरात लवकर त्या ग्रुपला जॉईन करा. तुम्हाला नेसेसरी इन्फॉर्मेशन किंवा अपडेट्स वगैरे पण भेटतच जातील D2 रिलेटेड, तर ती तुमची एक मदत होऊन जाईल. आय होप की हा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल. आणि M2 साठी जर तुम्हाला हवा असेल विद्यार्थी मित्रांनो की दादा तू लवकरात लवकर सिरीज लॉन्च
लॉन्च कर एमसीक्यूची ऍटलीस्ट. ओके, लॉंग फॉर्म कंटेंट्स आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. पण एमसीक्यूचं जास्त टार्गेट असतं मुलांचं, तर ऍटलीस्ट तुमचे ते 12 मार्क्स तरी कन्फर्म करण्यासाठी सिरीज नक्की जॉईन करा. कमेंटमध्ये नक्की M2 MCQ टाईप करा, जेणेकरून मला समजेल की किती मुलं नक्की इंटरेस्टेड आहे या कोर्समध्ये. तर मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ, आणि तो कोर्स जो आहे तो या बॅचसाठी फ्री ऑफ कॉस्ट राहणार आहे, मी तुम्हाला आधी पण बोललो. तर मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.